नमस्कार मंडळी. चला तर आणखीन एक छान असा व्हिडिओ अगदी नेहमीप्रमाणेच तुमच्याबरोबर शेअर करते आणि एवढ्या सकाळी सकाळी मी कुठे चाललो होते तर तुम्हाला सांगतेच. पण त्याच्यापूर्वी तुम्हाला हे दृश्य दाखवायचं होतं. किती वातावरण गार होतं आणि एकदम धुकं पडलं होतं वातावरणामध्ये आणि त्याच्यानंतरचा झालेला हा सूर्योदय एकदम अप्रतिम असं दृश्य होतं. खरं तर मोबाईलमध्ये शूट करण्यापेक्षा की नाही डोळ्यांमध्ये साठवून घेण्यासारखा क्षण होता. तर 2.5-3 तासांचा प्रवास करून झाल्यानंतर फायनली आम्ही केसरी ग्लोबल ॲक्वेरियमला पोहोचलो होतो. तर ह्याच्यापूर्वीसुद्धा आम्ही इथे येऊन गेलेलो आणि मला वाटतं तो सुद्धा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर केला होता. पण तेव्हा की नाही एवढं असं डेव्हलप नव्हतं केलेलं हे सगळं. तेव्हा काम सुरू होतं आणि आता पूर्ण झालं आहे. तर बऱ्यापैकी सुट्टीच्या दिवशी की नाही मुलांना वगैरे घेऊन पॅरेंट्स आलेले असतात. एका दिवसाची छोटीशी ट्रिप करायची असेल की नाही मुलांना घेऊन, तर हे अतिशय उत्तम असं ठिकाण मला वाटलं आणि सुरुवात केली की नाही तर ते इथूनच केली हे बघा. तर हे शॅमेलियन केवढे मोठे-मोठे आणि केवढ्या त्यांच्या टेल्स भरपूर म्हणजे भरपूर मोठे म्हणजे जवळ आपला एक हात होईल एवढे लांबलचक असे सरडे होते हे आणि खूप आक्रमक वाटले मला तर बापरे! तर त्याच्यानंतर की नाही आम्ही गेलो ॲक्वेरियमला कारण झालं असं की मागच्या वेळी जेव्हा आलो होतो की नाही तेव्हा आम्हाला उन्हातून फिरावं लागलं होतं, एवढी कल्पना नव्हती आणि तेव्हा भरपूर ओपन होतं. पण आता बऱ्यापैकी काम झालेलं आहे की नाही त्यांचं, तर एवढं काही विशेष उन्हाचं नव्हतं, पण ऊन भरपूर बाहेर लागत होतं. त्याच्यामुळे पक्षी वगैरे जे आहेत की नाही तिथे फिरायला ओपन आहेत. ते केज आहेतच, पण ते ओपन आहेत. त्याच्यामुळे तिथे उन्हाचा त्रासच जाणवतो भरपूर. त्याच्यामुळे आम्ही काय केलं, की सुरुवातीला ॲक्वेरियममध्ये गेलो आणि त्याच्यानंतर मग बाहेर. बाहेर मुलांसाठी गार्डन आहे, वेगवेगळे गेमिंग वगैरे आहेत आणि हे जे माशांच्या वेगवेगळ्या प्रजाती आहेत की नाही त्या मला वाटतं मी तुम्हाला ह्याच्यापूर्वी पण दाखवल्या होत्या. जो व्हिडिओ शेअर केला होता त्याच्यामध्ये आणि ह्यांची नावं, ह्यांची माहिती सगळी जी आहे की नाही ती प्रत्येक टँकच्या खाली व्यवस्थित अशी त्यांनी लिहिलेली आहे. तर खूप मस्त आहे मुलांच्या माहितीसाठी सुद्धा आणि त्यांना खूप गंमत वाटेल असं सगळं आहे इथे. आणि त्याच्यानंतर की नाही आणखीन एक त्यांची विशेष कला म्हणजे ना, त्यांनी बऱ्यापैकी पेंटिंग जे आहेत की नाही काय म्हणतात त्याला अ, आपण वॉलवरती लावतात ना, ते पेंटिंग्स जे असतात ते सुद्धा की नाही त्यांनी शिंपल्यांपासून बनवले. तुम्हाला एकच मिनिट दाखवते मी. हे बघा, तर हे जे आहेत की नाही ह्याच्यामध्ये त्यांनी शिंपल्यांचा वापर केलेला आहे आणि त्याच्यापासून हे सगळे पेंटिंग्स बनवलेले आहेत. तर खूप मस्त अशी कला वाटली मला ही सुद्धा. आणि त्याच्यानंतर ना तुम्हाला पक्ष्यांचा केज दाखवते. त्याच्यासाठी पण ना त्यांनी छोटी-छोटी हे बघा अशी मडकी बनवलेली आहेत आणि त्याच्यामध्ये ते राहतात. त्याच्यानंतर जो केज मी तुम्हाला म्हणते ना ओपन, तो हा आहे खूप मोठा आणि आतमध्ये ना त्यांनी खरं-खरं असं पक्ष्यांना झाडांचं वगैरे फील येईल असं त्यांनी केलेलं आहे. तर खूप मस्त आणि गंमत वाटली हे सगळं पाहायला. त्याच्यानंतर आम्ही बाहेर पडलो थोडं मुलांनी गेमिंग वगैरे केलं आणि नंतर मग परतीचा प्रवास सुरू झाला. तर संध्याकाळचं दृश्यसुद्धा खूप छान होतं. असा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.